कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे कॅक हे आपल्याला स्टार्टअप आपला सुरू करताना किंवा तो वाढवताना जाणणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे काय, सोप्या शब्दात सांगायचं तर कस्टमरला ॲक्वायर करण्यासाठी जो काय पैसा लागतो. म्हणजे मला जर का एक प्रॉडक्ट विकायचं असेल तर मला किती कस्टमरकडे पोचावं लागेल. अगदी आपण साधं झोमॅटोचं उदाहरण घेऊया. झोमॅटोला जर का एक कस्टमर पाहिजे असेल तर त्यांना 10, 15, 20 कस्टमरपर्यंत पोचावं लागतं. मग त्या 20 कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी जर का ते ₹1000 खर्च करणार असतील आणि ते ₹1000 खर्च केल्यानंतर ते 20 लीड आल्यानंतर त्यातनं एक जर का कस्टमर येणार असेल तर याचा अर्थ एका कस्टमरची कॉस्ट झाली ₹1000. ही मांडणं अत्यंत गरजेचं आहे. आता ज्यावेळी माझ्याकडे एक कस्टमरला ₹1000 देऊन, बरोबर, तो कस्टमर त्याच्या लाईफ टाईममध्ये माझ्याकडनं किती सर्व्हिसेस घेतो आहे हे पण जाणणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी जर का महिन्यातनं 2दा मी जर का झोमॅटोवरून ऑर्डर करत असेल, याचा अर्थ मी वर्षातनं 24 वेळा ऑर्डर करत असेल. प्रत्येक ऑर्डरची साईज माझी समजा ₹500 असेल आणि ₹500मधनं झोमॅटो समजा 10% ₹50 कमवत असेल, तर 24 वेळा ऑर्डर केल्यानंतर ₹50 याचा अर्थ ₹1200 मला मिळाले. म्हणजे मी तो कस्टमर आणण्यासाठी ₹1000 पहिल्यांदा खर्च केले, मला वर्षभरानंतर ₹1200 मला मिळाले. याचा अर्थ एका वर्षामध्ये हा कस्टमर माझ्यासाठी प्रॉफिटेबल झाला. तोच कस्टमर मला जर का 1200पेक्षा कमी ₹900 देणार असतील तर याचा अर्थ हा वर्षभर माझ्यासाठी हा कस्टमर लॉस मेकिंग आहे. म्हणजे याच कस्टमरकडनं तेवढे पैसे काढण्यासाठी मला 1.5 वर्ष थांबावं लागेल. हे कॅल्क्युलेशन ज्याला जमलं, याला कॅक, CAC आणि LTV, लाईफ टाईम व्हॅल्यू ऑफ अ कस्टमर, ह्या दोघांना ज्याला मॅरेज ज्याला जमलं त्याला बरोबर आपल्या मार्केटिंगवरती किती स्पेंड करायचं आहे हे बरोबर कळायला सुरुवात होते.